चला लेट स्टार्ट. काल आपण बघितलं होतं की हे सिलेक्शन मेथड्स कशा असतात. व्हॉट आर सिलेक्शन मेथड्स? हाऊ टू सिलेक्ट सिंगल वर्ड, सेंटेन्स, पॅरेग्राफ अँड मल्टिपल वर्ड्स, मल्टिपल पॅरेग्राफ and multiple lines. Okay. So this is the paragraph, and if you want to select single word, you can double click on it in this way. Triple click will select you paragraph. All right, and left single click in a left margin will select you a line in this way. Now if you want to select non-continuous lines, you can select one line first and then keep control key pressed on your keyboard and then click on any line you want to select in this way. So you can select directly more lines, those who are not non-continuous, right? ओके. मग काल आपण हे बघितलं होतं की माऊसनं हे कसं करायचं आहे. आता आपल्याला आज शिकायचं आहे हे कीबोर्डनं कसं करायचं. हाऊ टू यूज कीबोर्ड टू सिलेक्ट टेक्स्ट. ऑल राईट. नाव फर्स्ट सिंगल वर्ड सिलेक्ट करायचा असेल तर कुठलाही सिंगल वर्ड सिलेक्ट करायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दिस यू मस्ट नो व्हॉट इज दिस कर्सर. हा जो कर्सर आहे, जी ब्लिंकिंग लाईन आहे याला कर्सर असं म्हणतो. तर जर एखादा शब्द तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, आपको कोई भी वर्ड सिलेक्ट करना है तो यू कैन कीप दिस कर्सर ऑन दैट वर्ड. ऐसे कोई भी वर्ड पे आप ऐसे उसको सिर्फ रखो ये कर्सर को, तो वो ऑटोमेटिक सिलेक्ट हो जाएगा. और इफ यू वांट टू सिलेक्ट the single word, for example now you want to select this multiple word. Okay, so first you need to keep this cursor at the starting. तो m के पीछे इसको पहले रखना है कर्सर को, and then you can press shift key on your keyboard, shift key, and then you have navigation keys on your keyboard, that means left, center, top and down key. तो मैंने अभी शिफ्ट की प्रेस की हुई है और उसके बाद मैं राइट एरो प्रेस करूंगा. देखो, तो पहले M सिलेक्ट हुआ, वन कैरेक्टर सिलेक्ट हुआ, देन U L T I P. सो जैसे जैसे आप ऐसे प्रेस करते रहोगे राइट एरो की, कीपिंग शिफ्ट की प्रेस्ड, देन ये ऐसे वर्ड सिलेक्ट करता जाएगा ऑटोमेटिक कोई भी पैराग्राफ में से. तो पहले देखो, मुझे ये कर्सर जो है अप एंड डाउन लेना है. इसके लिए मैं क्या कर रहा हूँ, अभी डाउन एरो, अप एंड डाउन एरो की होता है कीबोर्ड पे, वो यूज कर रहा हूँ. इससे क्या होता है, ये कर्सर का मूवमेंट हो रहा है. अभी ये नीचे जा रहा है ऐसे, अप जा रहा है, राइट एंड दिस लेफ्ट. ओके, so using this you can select words. So before selecting using keyboard, you should know how to move this cursor to the end of the sentence and to the starting of the sentence. For example, आपको अभी ये लाइन है, ऑन द इंसर्ट टैब द गैलरीज इंक्लूड. सबको म्यूट करना है, सब लोग म्यूट करो अपना माईक. कुणा तर माईक आणि हे म्यूट करून घ्या. कोण आहे, दिव्या, दिव्या माईक म्यूट करायचं आहे. एक मिनिट मी. ओके, राईट. बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जी लाईन आहे फर्स्ट लाईन, ऑन द इन्सर्ट टॅब द गॅलरीज इन्क्लूड, आपला कर्सर त्याच्या स्टार्टिंगला आहे. आता आपल्याला एंडला जायचं आहे, त्या लाईनच्या एंडला जायचं असेल तर आपण राईट की असं यूज करू शकतो. बघा, राईट की यूज केलं तर असं जातं लास्ट टू द एंड ऑफ दॅट सेंटेन्स. अँड इफ यू वॉन्ट टू गो टू द स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्स अगेन यू कॅन यूज दिस लेफ्ट की and come back, but it will take some time. So what you can do, you can use control key and right arrow. See how it goes. एक एक शब्द पुढे जातं. ये क्या करता है ऐसे, अगर आप कंट्रोल की यूज किया और राइट एरो यूज किया तो एक वर्ड आगे, नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट वर्ड, इन दिस वे इट गोज. ऑलराइट. और पीछे जाना है, देखो अभी पे यहाँ पे
नाउ मैं अभी उस लाइन के पीछे हूँ, लास्ट में एंड में हूँ, तो मुझे अभी स्टार्टिंग में जाना है एक एक वर्ड। तो कंट्रोल यूज करके आप लेफ्ट एरो यूज करो, तो क्या होता है, जो कर्सर है डायरेक्ट वन वन वर्ड जंप करता है डायरेक्ट यहाँ से। तो इसका यूज करके हम सिलेक्ट कर सकते हैं वर्ड। हाउ, देखो पहले क्या करना है आपको, कंट्रोल प्रेस करना है और फिर शिफ्ट। शिफ्ट की जो होता है, शिफ्ट की वो सिलेक्शन के लिए है। प्रेस द शिफ्ट की प्रेस्ड एंड देन यू कैन यूज राइट एरो। देखो कैसे करना है। शिफ्ट की से विदाउट कंट्रोल की यूज किया, ओनली शिफ्ट की यूज की, तो एक एक कैरेक्टर सिलेक्ट हो रहा है। देखो पहले ओ हो गया, फिर एन, देन स्पेस, टी, एच, ई, इन दिस वे। और हमें एक एक वर्ड सिलेक्ट करना है, तो क्या करना है, शिफ्ट तो यूज करना ही है, उसके साथ कंट्रोल भी प्रेस कर दो, कंट्रोल और शिफ्ट फिर राइट एरो। देखो एक वर्ड सिलेक्ट हो गया, फिर नेक्स्ट, नेक्स्ट, इन दिस वे इट गोज। तो अगर आपको with keyboard, using keyboard you want to select word or line, you can use control plus shift plus right arrow or left arrow in this way। और अगर आपको देखो यहाँ पे वन मोर थिंग, आपको अगर ये सेंटेंस के पीछे जाना है टू द एंड ऑफ द सेंटेंस, तो आप क्या कर सकते हो, कीबोर्ड पे आपने एंड की होता है, एंड जो न्यूमरिक कीपैड रहता है कीबोर्ड पे, उसके ऊपर एक एंड की रहता है, एंड और होम। तो मैंने अगर एंड प्रेस कर दिया तो ये जाएगा टू द एंडिंग ऑफ दैट सेंटेंस, और मैंने होम प्रेस कर दिया तो ये डायरेक्ट यहाँ पे आ जाएगा। मतलब कर्सर का, इसको बोलते हैं कर्सर नेविगेशन। कर्सर को सेंटेंस के आगे लाना है, तो बाद में लाना है, पीछे लाना है, इसके लिए होम और एंड यूज कर सकते हैं। और वन मोर थिंग, अगर मैं क्या कर देता हूँ, कंट्रोल की यूज किया, कंट्रोल और एंड, एंड कर दिया, तो क्या होगा, डॉक्यूमेंट के एंड में जाता है। देखो ये पूरा मैं पांचवे, फिफ्थ पेज पे आ गया डायरेक्ट। आई एम एट नाउ फिफ्थ पेज। सी कर्सर इज हियर। नाउ इफ यू वांट टू गो टू द स्टार्टिंग ऑफ द डॉक्यूमेंट, डॉक्यूमेंट का स्टार्ट मतलब फर्स्ट पेज का फर्स्ट लाइन, डॉक्यूमेंट का एंड मतलब लास्ट पेज का लास्ट लाइन, ऐसे होता है। तो नाउ आई वांट टू गो टू द स्टार्टिंग ऑफ द डॉक्यूमेंट। नाउ यूज कंट्रोल की अँड होम। सी कर्सर डायरेक्ट इथं येतो, पहिल्या पेजवर येतो इथे, मग तुम्ही या पेजवर काम करू शकता। आता तुम्हाला डॉक्युमेंटच्या शेवटी जायचं आहे। ह्या डॉक्युमेंटमध्ये किती पेजेस आहेत सांगा, number of pages in this document? 5. There are 5 pages and we are on first page, right? Now I want to go to the last page and last line. You can use control and end key, control plus end, so that you can go to the last line. So actually see, this is the fifth page and first line, because we have not written anything here, this is the first and last line। तो पांचवें पेज पे हम आ गए डायरेक्ट। मतलब कर्सर के नेविगेशन के लिए होम की और एंड की यूज करते हैं। तो यहाँ पे पहले वो लिख लेता हूँ मैं, कर्सर नेविगेशन, क्योंकि ये कर्सर के नेविगेशन से हमें बहुत सारा सिलेक्शन और काम करना होता है, इसलिए यू मस्ट नो हाउ टू नेविगेट द कर्सर। तो इसके लिए पहले क्या होता है, कंट्रोल प्लस, सॉरी पहले मैं क्या करता हूँ, यहाँ पे होम, होम की होता है, होम की। इससे क्या होगा, स्टार्टिंग ऑफ द सेंटेंस, कोई भी सेंटेंस है उसके स्टार्ट में आ जाएगा कर्सर। और एंड की रहता है, एंड की, बहुत सारे कीज अपने कीबोर्ड पे है लेकिन वी डोंट यूज इट। एंड ऑफ द सेंटेंस, ओके। और अगर हमने यूज किया कंट्रोल CTRL, जो की रहता है प्लस होम की, होम की, तो ये क्या करेगा, स्टार्टिंग ऑफ द डॉक्यूमेंट, मतलब फर्स्ट पेज का फर्स्ट लाइन, स्टार्टिंग ऑफ द डॉक्यूमेंट, एंड कंट्रोल की प्लस
एंड की, ओके यहाँ पे स्पेलिंग मिस्टेक हो गया, एंड की कर दिया तो ये इट विल टेक यू टू द एंड ऑफ द डॉक्यूमेंट। ये कर्सर नेविगेशन के लिए। अभी करना क्या है, हमें वर्ड सिलेक्ट करने हैं। नाउ आई वांट टू सिलेक्ट दिस कर्सर, सेम द कर्सर वर्ड आई वांट टू सिलेक्ट। So to select that word, what I'll do, I'll keep shift key pressed and then right arrow in this way. मग याच्यामुळे काय होतं, तुमचं एक एक कॅरेक्टर सिलेक्ट होतं, सिंगल कॅरेक्टर. आणि फुल वर्ड सिलेक्ट करायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट अँड राईट एरो इन दिस वे. म्हणजे जर कीबोर्डनं जर तुम्हाला करायचं असेल सिंगल वर्ड तर मी इथे लिहून ठेवतो. पहिल्यांदा कंट्रोल की प्लस शिफ्ट की ऑन युअर कीबोर्ड प्लस राईट एरो केलं तर तो शब्द फ्रॉम लेफ्ट टू राईट सिलेक्ट होईल, राईट एरो की. राईट, हे झाले फर्स्ट. सिंगल सेंटेन्स कसं सिलेक्ट करायचं आहे मला, सेम त्याच वेने करायचं आहे, दुसरं काय करावं लागणार नाही. कुठल्याही सेंटेन्स जर सिलेक्ट करायचं असेल एक काम करावं लागतं. बघा सेंटेन्स म्हणजे काय असतं, नंबर ऑफ वर्ड्स. आता हे जे सेंटेन्स आहे, फर्स्ट सेंटेन्स ऑन द इन्सर्ट टॅब द गॅलरीज इन्क्लूड आयटेम्स दॅट आर, दिस इज द फर्स्ट सेंटेन्स. नाउ इफ आय वॉन्ट टू सिलेक्ट दिस फर्स्ट सेंटेन्स, फर्स्ट आय विल कीप माय कर्सर टू द स्टार्टिंग ऑफ दॅट सेंटेन्स. म्हणजे ऑनच्या पाठीमागे मी कर्सर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मग मी कंट्रोल शिफ्ट आणि राईट ॲरो जसं यूज करेन तसं ते एक एक कॅरेक्टर्स किंवा एक एक वर्ड सिलेक्ट करायला सुरू करेल, बरोबर. पण त्याच्याऐवजी आपल्याला डायरेक्ट जर ते सेंटेन्स सिलेक्ट करायचं असेल तर काय करायचं, कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन ॲरो प्रेस करा. सॉरी, कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरोला पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होतो. तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला ठेवायचा कर्सर अँड शिफ्ट आणि डाऊन ॲरो यूज करा. एक सेंटेन्स सिलेक्ट होतं, फक्त शिफ्ट आणि डाऊन ॲरो. परत अजून प्रेस केला, नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट लाईन इन दिस वे. म्हणजे शिफ्ट की सिलेक्शन करण्यासाठी असते. टू सिलेक्ट वर्ड, सेंटेन्स और पॅराग्राफ यू शुड यूज शिफ्ट की अँड ॲरो कीज टुगेदर टू सिलेक्ट. सो नाउ आय वॉन्ट टू सिलेक्ट दिस वन सेंटेन्स ओनली. यू कॅन यूज प्रेस शिफ्ट की अँड डाऊन ॲरो इन दिस वे. सिलेक्शन घालवायचं असेल तर फक्त तुम्ही कुठलाही ॲरो की असं यूज करा. ऑटोमॅटिक दॅट सिलेक्शन विल ऑटोमॅटिकली गो. सो नाव टू सिलेक्ट फुल पॅराग्राफ, कंट्रोल शिफ्ट अँड डाऊन ॲरो. So it will select full paragraph in this way. And you know control A is used for to select full document, right? तर आता जे आपण शिकलोय ते इथे सिंगल सेंटेन्स कसं सिलेक्ट करायचं, हे पहिलं जे दिलेलं आहे माऊसनं कसं सिलेक्ट करायचं दिलंय, आणि ब्रॅकेटमध्ये जे लिहिलंय ते आहे हाऊ टू यूज कीबोर्ड शॉर्टकट. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शिफ्ट की शिफ्ट प्लस डाऊन ॲरो. डाऊन ॲरो की. ओके, आणि सिंगल पॅराग्राफ सिलेक्ट करायचा असेल तर पॅराग्राफ सेम आहे, कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन ॲरो. बघा मी काय करणार आहे आता, मला हेच हवं आहे, शिफ्ट आणि डाऊन ॲरो तिथं लागणार आहे. मी कंट्रोल शिफ्ट हे सिलेक्ट केलं. कॉपी करण्यासाठी आय यूज्ड कंट्रोल सी. कंट्रोल की बऱ्याच वेळा कामाला येते आपल्याला, तर कंट्रोल प्लस सी केलं की कॉपी तयार होतं. आता मी कर्सर इथे आणला, बघा इथून इथे आणलं डाऊन ॲरो कीनं, कंट्रोल व्ही मला हवी ती इन्फो पेस्ट केली इथे. त्याच्यानंतर मग परत मी कंट्रोल यूज करून मी इथे आलो पटकन, आणि इथे मला फक्त सिलेक्ट लिहायचं काय आहे, कंट्रोल CTRL प्लस कंट्रोल शिफ्ट प्लस डाऊन ॲरो की यूज केली तर एक पॅराग्राफ सिलेक्ट होतो. शिफ्ट आणि डाऊन ॲरो केला तर एक लाईन सिलेक्ट होते, आणि कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो यूज केला तर तुमचा सिंगल वर्ड सिलेक्ट होतो.
आता इथे कीबोर्ड थ्रू तुम्हाला मल्टिपल वर्ड्स म्हणजे नॉन कंटिन्युअस सिलेक्ट करता येणार नाही, त्याच्यासाठी माऊस लागतोच. म्हणजे जसं आपण इथे बघा एक लाईन सिलेक्ट केली ही आपण, आणि आता मला ही स्किप करायची आहे, पुढची घ्यायची आहे, पुढची घ्यायची आहे, तर असं कीबोर्ड थ्रू करता येणार नाही. कीबोर्डला तुम्हाला हेच यूज करावं लागेल, शिफ्ट आणि डाऊन ॲरो. असं नॉन कंटिन्युअस करता येत नाही, एक तर त्याचं सिलेक्शन जाईल. ओके, चला, म्हणजे आपल्याला सिलेक्शन मेथड समजल्या का सगळ्यांना व्यवस्थित कसं सिलेक्शन करायचं असतं? येस सर. फोनवर सिलेक्शन जे करणार आहोत आपण फोनवर, ते हातानंच करणार आहोत. यू कॅन यूज युअर फिंगर्स अँड यू कॅन सिलेक्ट. त्यामुळे ते फोनवर एवढं काय हे शॉर्टकट वगैरे वापरावे लागणार नाही. ज्यावेळी तुम्ही कम्प्युटरवर काम कराल त्यावेळी मात्र हे शॉर्टकट्स वापरावे लागतात. ठीक आहे, मग आता एकदा तुम्हाला समजलं की सिलेक्शन कसं करायचं, की मग आपण बाकीच्या या कमांड्सचा यूज करूया. तर आज आपल्याला ह्या नॉर्मल होम जो मेनू आहे त्याची जी रिबन आहे त्याच्यावरचे काही कमांड्स बघायचे आहेत. ओके, हाऊ टू यूज दिस, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि याचे सुद्धा शॉर्टकट्स आहेत, आप इसके भी शॉर्टकट यूज कर सकते हो. ऑल कमांड्स हैव देयर शॉर्टकट्स, सो विदाउट माउस यू कैन एक्सेस ऑल द कमांड्स. सो लेट्स सी हाउ टू डू इट. सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर बघा इथे काय झालंय, हा स्पेस आहे ज्यादा, देर इज अ मोर स्पेस ओवर हियर. नाउ आई वांट टू डिलीट दिस स्पेस. ये पूरा स्पेस डिलीट किया तो ये सेंटेंस ऊपर आ जाएंगे यहाँ पे, राइट? तो सो डिलीट दिस, यू कैन यूज डिलीट की ऑन योर कीबोर्ड. डिलीट की, सी जैसे आप डिलीट करते हो ऐसे डिलीट की ये ऐसे ऊपर ऊपर आता जाएगा इन दिस वे. ओके, चलो अभी आपको करना क्या है, ये होम मेनू है उसका जो ये रिबन है, इसके हम ये जो ग्रुप्स है, क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट का ग्रुप है उसमें कोई कमांड्स है, पैराग्राफ का ग्रुप है इसमें कोई कमांड्स है, वो ये क्या क्या करते हैं हम देखेंगे अभी. तो पहले तो मैं यहाँ इसको सिलेक्ट कर रहा हूँ, फर्स्ट लाइन को इसको सिलेक्ट किया. देखो मैं लेफ्ट मार्जिन में जस्ट क्लिक किया मैंने, तो आई हैव सिलेक्टेड दिस सेंटेंस. नाउ आई वांट टू कलर इट. तो कलर दो होते हैं, फॉन्ट कलर और बैकग्राउंड कलर. तो मुझे बताओ इस पेज का कलर क्या है अभी, पेज कलर व्हाट इज पेज कलर? सगळ्यांना दिसतंय ना पेज कलर काय आहे? हॅलो, पेज कलर व्हाईट आहे आणि टेक्स्ट कलर जो आहे, टेक्स्ट कलर आहे ब्लॅक. तर तुम्ही काय करू Black. शकता, हा मग दोन कलर असतात. एक कलर समोरचा कलर असतो त्याला फोरग्राऊंड कलर म्हणतात, म्हणजे अक्षरांचा कलर टेक्स्ट कलर, आणि त्याच्या पाठीमागं बॅकग्राऊंड कलर असतो. तर इथे जे तुम्ही होम मेनू मध्ये सुरुवातीला हे जे ए दिसतं हे आहे फॉन्ट कलर. या फॉन्ट कलर जर तुम्ही आलात, फॉन्ट कलर म्हणजे टेक्स्टचा कलर. समजा मी ही लाईन सिलेक्ट केली, लाईन नंबर 2, देन आई गो टू होम मेनू, देन फॉन्ट कलर. यहाँ पर बहुत सारा एक कलर पैलेट ओपन हो जाएगा. यू कैन सिलेक्ट एनी कलर यूजिंग माउस. तो जो कलर आपको देना है ऐसे दे सकते हो. सी, सिलेक्ट एंड लीव. थर्ड लाइन सिलेक्टेड, देन अगेन आई एम गोइंग हियर और मैंने यहाँ पे ग्रीन कलर दे दिया इसको, मतलब एक फोरग्राउंड रहता है. अभी मैं क्या करूँगा, इसको ग्रीन कलर दिया है. अभी सेम लाइन को फिर से सिलेक्ट किया मैंने, सिलेक्टेड अगेन, एंड देन नियर दिस फॉन्ट कलर यू हैव दिस बैकग्राउंड कलर, या इसको हाईलाइट कलर बोलते हैं, पीछे से हाईलाइट करता है, तो इसको मैं येलो कलर दे दिया. देखो, मतलब कोई भी टेक्स्ट को हाईलाइट करने के लिए बैकग्राउंड कलर देना है तो यहाँ पे जाओ, ये जो दिख रहा है ए बी, और फोरग्राउंड टेक्स्ट कलर देना है तो यहाँ पे आना है इन दिस वे. तो बिफोर गिविंग कलर और बिफोर डूइंग एनीथिंग यू शुड सिलेक्ट लाइन, सेंटेंस और पैराग्राफ. एक बार आपने सिलेक्ट कर दिया तो ये सब हो सकता है. तो नाउ आई एम सिलेक्टिंग दिस वर्ड ब्लॉक, डबल क्लिक कर दिया, कंट्रोल की प्रेस किया, क्रिएट, लुक, फॉर्मेट, ऐसे जो नॉन कंटिन्यूस वर्ड जो इधर उधर है उनको मैंने सिलेक्ट कर दिया. अभी इसके साथ इसका मैंने कलर चेंज कर दिया, देखो ये कलर चेंज कर दिया. फिर मुझे करना है इसको बोल्ड, थोडा बोल्ड बनाना है. ठळक केलंय मराठीमध्ये याला म्हणतात ठळक. त्यानंतर त्याला थोडं इटॅलिकमध्ये करायचं, तर आय केलं, तिरकं केलं. परत समजा तुम्हाला नॉर्मल हवा असेल तर त्याला परत क्लिक करायचं इस करके.
देन यू हैव दिस अंडरलाइन, इनको अंडरलाइन करना है तो अंडरलाइन कर सकते हो, ठीक है। तो जैसे आप सिलेक्ट करोगे कोई भी वर्ड को या पैराग्राफ को, यू कैन यूज दिस ऑल कमांड्स। सो होम ग्रुप के होम मेनू में ये फॉन्ट ग्रुप है, फॉन्ट ग्रुप में टेक्स्ट कलर है, फिर बैकग्राउंड कलर है। इसके बाद हमने देखा बोल्ड, इटैलिक और अंडरलाइन क्या होता है। देन वी कैन सी दिस, ये है फॉन्ट, इसको बोलते हैं फॉन्ट। फॉन्ट मतलब क्या है, राइटिंग स्टाइल। ये बहुत सारे राइटिंग स्टाइल यहाँ पे है, तो जिस तरह का आप फॉन्ट सिलेक्ट करोगे, देखो मैं ये लाइन के लिए सिलेक्ट कर रहा हूँ अभी, और यहाँ पे मैं फॉन्ट ओपन कर दूंगा। तो बहुत सारे फॉन्ट रहते हैं, जैसे आप इसको सिलेक्ट करते हो यू कैन सी द राइटिंग स्टाइल चेंजेस ऑफ दैट टेक्स्ट यू हैव सिलेक्टेड। आपने जो भी टेक्स्ट सिलेक्ट किया है उसका पूरा फॉन्ट चेंज हो जाता है। यहाँ पे कोई भी सिलेक्ट कर दो लाइन, अभी इसका फॉन्ट, इसका क्या फॉन्ट है यहाँ पे दिखा दिया है, कैलिब्री बॉडी, ये इसका नाम है, फॉन्ट का नाम, राइटिंग स्टाइल। तो आप यहाँ पे जाओ और रॉकवेल एक्स्ट्रा, तो उसका फॉन्ट चेंज हो जाएगा। बहुत सारे यहाँ पे फॉन्ट रहते हैं, नॉर्मली आपने यही यूज किया होगा इस तरह से। तो इसको बोलते हैं फॉन्ट। फॉन्ट के बाद यहाँ पे है साइज, इसका साइज आप बढ़ा सकते हो। फॉर एग्जाम्पल आई एम नाउ सिलेक्टिंग द इंसर्ट वर्ड एंड आई वांट मोर साइज, तो यहाँ पे साइज है, ऐसे जा सकते हो इजीली। 72 लास्ट साइज। इसके आगे भी आपको बड़ा करना है तो आप क्या कर सकते हो, दिस इज द टेक्स्ट बॉक्स, यहाँ पे क्या करना है, टाइप करो 100 चाहिए, यहाँ पे 100 टाइप करना है और प्रेस एंटर की, तो बड़ा हो जाता है। आपको 200 चाहिए, जस्ट क्लिक हियर, देन 200 करना है इसको, उतना बड़ा हो जाता है। लेकिन बहुत बड़ा टेक्स्ट हो गया है, देखो ये। नाउ आपको अगर इसका 20 चाहिए तो यहाँ पे 20 भी प्रेस कर सकते हो, देखो फिर से वो छोटा हो गया। मतलब ये जो ड्रॉप डाउन लिस्ट है उसमें से आप नंबर डायरेक्ट सिलेक्ट कर दो, उस तरह से उसका साइज बढ़ता जाएगा, या यू कैन राइट द नंबर हियर डायरेक्टली। सो दिस इज कॉल्ड साइज, राइट। अभी उसके बाद यहाँ पे भी है साइज, ग्रो फॉन्ट एंड श्रिंक फॉन्ट, दो बटन है ग्रो फॉन्ट। इसका यूज करते क्या कर सकते हैं हम, देखो इसको मैंने सिलेक्ट किया ऑलरेडी। देन जैसे मैं ये बटन प्रेस करता हूँ वैसे इसका साइज ऐसा बढ़ता जा रहा है। मतलब you need not to check here or write here, you can directly click on this button and you can grow the font size। और अगर अभी ये बहुत बड़ा हो गया, छोटा करना है, तो यहाँ पे आ जाओ, shrink font बटन, इस तरह से यहाँ पे आना है। देखो कितना छोटा हो रहा है, पूरा इतना छोटा हो गया कि उसका साइज अभी 1 हो गया है, 1। फिर से बड़ा करना है, ग्रो फॉन्ट पे जाओ यहाँ पे, ओके। तो अभी हमने होम मेनू में जो रिबन है उसमें से फॉन्ट ग्रुप का फर्स्ट का कमांड देखा, ये कलर देने के लिए टेक्स्ट कलर है। देन सेकंड देखा हमने ये बैकग्राउंड कलर, बहुत सारा बैकग्राउंड कलर हम दे सकते हैं, जो भी देना चाहते हो दे सकते हो यहाँ से बैकग्राउंड कलर। देन वी सॉ दिस बोल्ड, इटैलिक, अंडरलाइन। आफ्टर दैट दिस वन फॉन्ट एंड साइज। यहाँ पे ड्रॉप डाउन लिस्ट है साइज के लिए, ये है ग्रो फॉन्ट बटन, ये है श्रिंक फॉन्ट बटन, साइज कम ज़्यादा करने के लिए। अभी इसमें ये बटन्स रहे 1 2 3 4 5। अभी ये क्या है देखेंगे, पहले तो देखेंगे ABC क्या है, इसको बोलते हैं स्ट्राइक थ्रू। फॉर एग्जांपल देखो हमने कुछ नोट्स लिख रहे हैं और हमने गलती से कोई वर्ड लिख दिया, तो हम उसको क्या करते हैं, एक पेन से लाइन उसको कट कर देते हैं। तो समझो ये कवर पेजेस वर्ड हमें यहाँ पे नहीं चाहिए था, तो उसको पहले सिलेक्ट कर दिया, देन आई कैन क्लिक ऑन दिस स्ट्राइक थ्रू। तो इससे समझ में आता है कि ये वर्ड कैंसिल किया हुआ है। अगर आपको स्ट्राइक थ्रू नहीं चाहिए तो सिलेक्ट द वर्ड्स अगेन एंड देन क्लिक ऑन ABC लाइक दिस। तो कोई भी पैराग्राफ या लाइन कैंसिल करनी है, डोंट डिलीट इट, जस्ट उसको वैसे उधर ही रखो और यूज दिस स्ट्राइक थ्रू, इस तरह से दिख जाएगा, ठीक है। तो ये हो गया स्ट्राइक थ्रू। देन वी हैव दिस सबस्क्रिप्ट एंड सुपरस्क्रिप्ट। तो ये क्या है देखते हैं अभी, सगळ्यांना समजते ना, व्यवस्थित ऐकू येतं, हो सर. राईट। आता आपल्याला बघायचं आहे सबस्क्रिप्ट काय आहे आणि सुपरस्क्रिप्ट काय आहे। बघा आपण काही वेळेला असं लिहितो फर्स्ट,
फर्स्ट बघा, फर्स्ट लिहिल्या लिहिल्या काय झालं, हे एस टी वर गेलं ऑटोमॅटिक. दिसलं का तुम्हाला? डिड यू सी दॅट? व्हेन आय राईट फर्स्ट, Yes, sir. एस टी ऑटोमॅटिकली वेंट अप. अगेन सेकंड, राईट, देखो दॅट ऑटोमॅटिकली गोज अप. तर हे जे वर जाते ना एस टी आणि हे, याला म्हणायचं असतं सुपरस्क्रिप्ट. ओके. तर मग बऱ्याच वेळा आपल्याला काय करायचं असतं बघा, 25 चा स्क्वेअर लिहायचा आहे. यू वॉन्ट टू राईट 25 स्क्वेअर. मग डायरेक्ट आपल्याला हे दोन वर नेता येत नाही. ओके. मी आता लिहिले 252 252, बट आई वॉन्ट टू राइट देयर 25 स्क्वेयर. तो वो 2 थोड़ा ऊपर जाना चाहिए, अप. तो उसके लिए क्या करना है, पहले वो 2 को सिलेक्ट कर दो. हाउ टू सिलेक्ट 2 नाउ, बताओ कीबोर्ड से. विथ कीबोर्ड हाउ कैन यू यूज सिलेक्ट दिस 2, ओनली 2. Shift right arrow. यस, शिफ्ट एंड अभी लेफ्ट एरो करना चाहिए. शिफ्ट एंड लेफ्ट एरो, क्योंकि अभी कर्सर पीछे है ना, तो लेफ्ट साइड जाना है, इसीलिए शिफ्ट और लेफ्ट एरो. देखो इसको सिलेक्ट कर दिया मैंने, तो ये ओनली 2 ऊपर जाना चाहिए. तो सिर्फ 2 को सिलेक्ट कर दिया. देन आई एम गोइंग टू दिस सुपरस्क्रिप्ट ऑप्शन. सी, नाउ इट गो अप 25 स्क्वेयर. व्हाट इज 25 स्क्वेअर? 25 चा 25 चा वर्ग काय असतो? येतं का नाही कुणाला गणित? 625. Okay, so I have written here 625, but it has become superscript. तो इसको पहले select कर दो, ये 625 को. Then again click on that superscript, then it becomes normal like this. तो कभी कभी आप किसी को ऐसे सुपरस्क्रिप्ट कर दिया तो अप हो जाता है, और नेक्स्ट उसके आगे जो भी लिखते हो उसका भी सुपरस्क्रिप्ट बन जाता है. तो बेटर क्या करना है, उसको लिखना है, सिलेक्ट इट एंड देन गो टू दिस सुपरस्क्रिप्ट बटन. अभी मुझे करना क्या है, 62 का 5th पावर निकालना है. ये 62 का 5th पावर, तो ये 5 को ऊपर लेके जाना है. तो सिलेक्ट 5 ओनली एंड देन क्लिक ऑन सुपरस्क्रिप्ट इन दिस वे. तो ये हो गया आपका सुपरस्क्रिप्ट. समझ में आ गया ये सुपरस्क्रिप्ट क्या है? अभी जैसे सुपरस्क्रिप्ट है उसी तरह से है अपना सबस्क्रिप्ट. कभी उसको अभी नीचे लेना चाहते हैं, कोई भी अगर कैरेक्टर है उसको थोड़ा सा नीचे लेना है बेस लाइन से, तो उसको बोलते हैं सबस्क्रिप्ट. तो देखो यहाँ पे, और कभी कभी क्या होता है, देखो ऑफर रहता है ऐसे ₹500,000 ऐसा कोई ऑफर दिया होता है, और वहाँ पे स्टार लिखा जाता है ऐसे स्टार. और ये जो स्टार है ना, ये स्टार को थोड़ा ऊपर लेके जाते हैं, वो सबस्क्रिप्ट कर दिया. इसका मतलब क्या है, स्टार का कंडीशन कहीं पे वो लिख देते हैं. ये स्टार मतलब कंडीशंस अप्लाई, कंडीशंस अप्लाई ऐसे लिखते हैं. मतलब कभी कभी ये जो है ना सुपरस्क्रिप्ट थोड़ा ऊपर करके दे दिया और उसका इंफॉर्मेशन कहीं और पे लिख दिया स्टार के लिए. इस तरह से करते हैं. ठीक है, चलो हमें देखना है अभी सबस्क्रिप्ट क्या है. सबस्क्रिप्ट, तो सबस्क्रिप्ट के लिए हमारा एग्जाम्पल है ये. क्या है ये? इसके बिना आप तो जी नहीं पाते. Water. या दिस इज वाटर. एंड ये क्या है? Carbon dioxide. कार्बन डाइऑक्साइड, जिसके बिना ट्रीज नहीं रह पाएंगे. ठीक है, तो यहाँ पे अभी हमने H2O बना देना है, मतलब 2 को थोड़ा सा नीचे लेके जाना है. तो पहले उसको 2 को सिलेक्ट कर दो, देन यूज सबस्क्रिप्ट. यहाँ पे सबस्क्रिप्ट बटन है, सबस्क्रिप्ट यूज करना है. इस तरह से आप सबस्क्रिप्ट और सुपरस्क्रिप्ट यूज कर सकते हो. आगे समझ में अभी? तो नाउ यू अंडरस्टूड बोल्ड क्या होता है, इटैलिक, अंडरलाइन, ये स्ट्राइक थ्रू, देन सबस्क्रिप्ट एंड सुपरस्क्रिप्ट. अभी इसके बाद हम जाएंगे इधर, ये ना चेंज केस ऑप्शन है, इसको जाएंगे, फिर ये और ये देखेंगे. तो अभी चेंज केस ऑप्शन क्या है देख लेंगे. यहाँ पे देखो,
अभी जनरली जब आप कोई भी पैराग्राफ देखते हो तो पैराग्राफ में जो फर्स्ट सेंटेंस होता है, कोई भी सेंटेंस है तो सेंटेंस का सिर्फ फर्स्ट लेटर कैपिटल रहेगा, बाकी सब स्मॉल रहेंगे। तो अभी ये सेंटेंस यहाँ पे कंप्लीट हो रहा है, कहाँ पे, यहाँ पे डॉक्यूमेंट के। फिर ये सेंटेंस कंप्लीशन के लिए यहाँ पे फुल स्टॉप लगाया, उसके बाद नया सेंटेंस फिर से कैपिटल वर्ड एंड देन बाकी सब स्मॉल रहता है। इसको बोलते हैं सेंटेंस केस। कोई भी सेंटेंस होता है तो उसका फर्स्ट लेटर ओनली इट इज कैपिटल, ऑल अदर लेटर्स आर स्मॉल। नाउ कभी कभी क्या हो गया, आपने इस पूरा ऐसे रिपोर्ट टाइप कर दिया और आपको पता चले कि यू वांट दिस पैराग्राफ इन कैपिटल, आपको ये सब पूरा पैराग्राफ ना कैपिटल में चाहिए था, हमने पूरा स्मॉल में टाइप कर दिया है। तो इसको हम कैपिटल में कन्वर्ट कर सकते हैं। तो इसके लिए पहले इसको सिलेक्ट कर दो, कंट्रोल शिफ्ट डाउन एरो, सब पैराग्राफ सिलेक्टेड। अभी सिलेक्ट करने के बाद जाना है चेंज केस में, चेंज केस। तो इसमें यहाँ पे ऑप्शन है अपर केस, देखो ये अपर केस कर दिया तो पूरा पैराग्राफ अपना अपर केस आ जाएगा ऐसे ऑटोमेटिक। जो भी आप सिलेक्ट कर देते हो, फॉर एग्जांपल अभी 3 लाइन, दीज 3 लाइन्स यू वांट इन कैपिटल लेटर्स, so instead of deleting them and typing it again, just select these lines and then go to this home menu, font group. Here you have this change case command and upper case, जैसे इसको अपर केस बनाएंगे। इन द सेम वे कभी कभी लगता है कि हमने जो अपर केस किया ये कैपिटल नहीं चाहिए था, यहाँ पे मुझे पूरा स्मॉल चाहिए, तो सिलेक्ट द टोटल कैपिटलाइज्ड टेक्स्ट, ये पूरा सिलेक्ट कर दो एंड अगेन गो टू द चेंज केस। हियर यहाँ पे है लोअर केस, देखो ये पूरा स्मॉल बन जाता है, जो भी कैपिटल है ना पूरा स्मॉल बना देगा उसको। यहाँ पे ओके, ये देखो इस पे ये मैं पैराग्राफ अभी सिलेक्ट कर रहा हूँ, ये 4 लाइन्स, इस 4 लाइन्स में ये QSSBT ये सब क्या है, कैपिटल है। अभी अगर मैं इसको यूज कर देता हूँ लोअर केस तो ये पूरा स्मॉल हो जाता है, एवरीथिंग इज स्मॉल। सेंटेंस का फर्स्ट लेटर भी हो तो उसको स्मॉल कर देता है। तो अगर आपको लोअर केस में चेंज करना है तो जाओ यहाँ पे लोअर केस यूज कर दो, राइट। अभी ये जो सेंटेंस केस है, अभी आपको समझ में आया कि मैंने लोअर केस कर दिया लेकिन ये सेंटेंस का फर्स्ट लेटर भी स्मॉल हो गया, लेकिन मुझे अभी इसको नॉर्मल में लाना है। नॉर्मल क्या होता है, फर्स्ट लेटर सेंटेंस का कैपिटल रहेगा, तो पहले उसको सिलेक्ट कर दो ऐसे एंड देन गो टू सेंटेंस केस, देखो बी कैपिटल हो गया ऑटोमॅटिक यहाँ पे। आता हे कसं यूज करू होतं, ऍक्च्युली कंपनीमध्ये तुम्ही काम कराल, बरेचसे रिपोर्ट्स असतात, काही जण ईमेल थ्रू पाठवतात रिपोर्ट, काही वेळेला तुम्ही असं डाउनलोड केलेलं असतं आणि त्यावेळी हे जे टेक्स्ट आहे ना ते असं खराब झालेलं असतं, काही ऑटोमॅटिक बोल्ड झालेलं असतं, काही ऑटोमॅटिक कॅपिटल झालेलं असतं, स्मॉल झालेलं असतं। मग त्याला सिलेक्ट करून जर तुम्हाला कॅपिटल करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली चेंज केस यूज करू शकता। अप्पर केस केलं की कॅपिटल होतं, लोअर केस केलं की ते स्मॉल होतं आणि सेंटेन्स केस केलं की मग ते नॉर्मल होतं। नॉर्मल म्हणजे प्रत्येक सेंटेन्सचं फर्स्ट लेटर ओनली कॅपिटल, अदर लेटर्स आर स्मॉल। हे झाले 3 केसेस। देन यू हॅव दिस कॅपिटलाइज एच वर्ड, हे काय करतं बघा, मला फक्त फरक सांगायचा काय झाला आहे ते बघा। मी आता हे एकच लाईन सिलेक्ट केली आहे, देन आय एम सिलेक्टिंग चेंज केस अँड कॅपिटलाइज ईच वर्ड, काय फरक भरलाय, त्याच्या लाईन मध्ये काहीतरी सेंटेन्स फर्स्ट वर्ड कैपिटल। येस 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 येस, प्रत्येक शब्दाचं फर्स्ट लेटर कॅपिटल झालेलं आहे बघा, इथं सी इथं टी। हे कधी वापरतं मग, आपण ज्यावेळी हेडिंग्स देतो, हेडिंग्स रिपोर्टला हेडिंग असतात कुठल्या वेळी, त्यावेळी आपण हे वापरू शकतो प्रत्येक शब्दाचं। म्हणजे लिहित असताना नॉर्मलच लिहून घ्यायचं, तुम्ही कधी वर्डमध्ये काम करत असताना काय करायचं, पटपट पटपट टाईप करून घ्यायचं, कॅपिटल आहे स्मॉल हे बघायचंच नाही, सरळ टाईप 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 करून घ्यायचं, पूर्ण रिपोर्ट टाईप करा, नंतर मग फॉर्मॅटिंग करायचं। आपल्याला कसं हवं आहे, पूर्ण कॅपिटल पाहिजे का, स्मॉल हवं आहे का, सेंटेन्स केस हवं आहे का, टायटल केस हवं आहे, ते याच्यावरून डिसाईड करू शकता। आता मी जर याला सिलेक्ट केलं परत आणि चेंज केसला गेलो, अप्पर केस केलं तर हे पूर्ण कॅपिटल झालं, लोअर केस केलं पूर्ण स्मॉल झालं, परत मी सेंटेन्स केस केलं तर फर्स्ट लेटर इथं कॅपिटल व्हायला पाहिजे, पण इथं का नाही झालं, कारण हे सेंटेन्स स्टार्ट झालंय कुठे, इथे 2 पासून, म्हणजे हे पूर्ण एक सिंगल सेंटेन्स आहे त्यामुळे ते हे झालं नाही, ठीक आहे। आणि जर तुम्ही आता यूज केलं
कॅपिटलाइज इच वर्ड, तर हे असं होतं. त्या वाक्यामधल्या प्रत्येक शब्दाचा फर्स्ट लेटर कॅपिटल होईल. आता बरोबर त्याच्या अपोजिट असतं. नेक्स्ट चेंज केस आणि टॉगल केस आहे. हे टॉगल केसला जाऊया. काय झालंय सांगा. फॉन्ट चेंज झाला का? फॉन्ट चेंज नाही झाला. बघा, मी आता आधी असं होतं, आता असं झालंय. सेंटेन्सचं फर्स्ट वर्ड आहे ना ते बारीक झालंय. यस, वेरी गुड. तो होता क्या इसमें, देखो पहिले ऐसे था. इथे काय झालंय, या शब्दामध्ये फर्स्ट लेटर कैपिटल है, बाकी सब स्मॉल है. फर्स्ट लेटर कैपिटल, ऑल स्मॉल. तो ये टॉगल केस क्या कर देता है, जो कैपिटल है उसको स्मॉल बना देगा, स्मॉल को कैपिटल बना देगा, उल्टा. तो ये है टॉगल केस. देखो, जो कैपिटल था उसको स्मॉल बना दिया. ठीक है. अभी इसको नॉर्मल बना देना है. सिलेक्ट कर दो, अगेन चेंज केस, गो टू सेंटेंस केस, ऑटोमेटिकली नॉर्मल बन जाएगा. देखो फिर से यहाँ पे मैंने आगे यहाँ पे लग दिया स्किल्स. ये स्किल्स लिखना है, स्किल. देखो वर्ड ऐसे लिखा है मैंने, एस कैपिटल लिखा, के स्मॉल लिखा है, आई स्मॉल लिखा, एल कैपिटल तो ऐसे लिखा है. तो मैंने अगर इसको सिलेक्ट कर दिया एंड देन सिलेक्टेड टॉगल केस, देखो क्या होता है. एस कैप स्मॉल हो गया, के कैपिटल हो गया, फिर आई भी कैपिटल हो गया, एल स्मॉल हो गया ये, और एस कैपिटल हो गया. मतलब टॉगल केस क्या कर देता है, जो भी कैपिटल वर्ड है या लेटर है उसको स्मॉल कर देगा, स्मॉल को कैपिटल कर देगा. आ गया समझ में इतना. ओके. तो अभी इसमें फॉन्ट ग्रुप में दो कमांड्स रह गए. एक है ये टेक्स्ट इफेक्ट्स और सेकंड वन है ये क्लियर फॉर्मेटिंग. वो देखेंगे क्या है. तो फर्स्ट वी आर गोइंग फॉर दिस टेक्स्ट इफेक्ट्स. तो अगर आप किसी को, फॉर एग्जांपल यहाँ पे मैंने इसको कलर दिया है. अभी ये जो इंसर्ट वर्ड है ना, ग्रीन कलर, बैकग्राउंड कलर भी ग्रीन किया है, उसका साइज बढ़ा है 18, फॉन्ट कैलिब्री है. देखो ये हेडर्स, इसको सिलेक्ट कर दिया. देखो इसका फॉन्ट कैलिब्री है, इसका फॉन्ट मैंने चेंज कर दिया एरियल ब्लैक हेडर्स का. उसके बाद इसका थोड़ा सा साइज भी बढ़ा दिया इसको, और फिर बोल्ड कर दिया, इटैलिक. ये जो हम करते हैं कलर, इसको बोलते हैं फॉर्मॅटिंग. म्हणजे हे जे कलर कलर रंगरंगोटी, हा जो मेकअप आहे याला फॉर्मॅटिंग म्हणतात. ओके. तर मग जर आता याच्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, पहिल्यांदा तो शब्द सिलेक्ट करा, मग फॉन्ट चेंज करा, साईज चेंज करा, बोल्ड, इटॅलिक, त्यानंतर कलर, असं प्रत्येक कमांडला इंडिव्हिज्युअली आपल्याला जावं लागतं आणि मग आपण ते करतो. पण या टेक्स्ट इफेक्ट्समध्ये काही रेडीमेड तुम्हाला इफेक्ट्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्या शब्दासाठी किंवा टेक्स्टसाठी रेडीमेड डिझाईन लावू शकतात. साईज ऑटोमॅटिक ठरलेली असते, कलर ठरलेला असतो, म्हणजे रेडीमेड डिझाईन असतात. जस्ट सिलेक्ट करा, देन गो टू दिस टेक्स्ट इफेक्ट्स, नाव सिलेक्ट. बघा तो ऑटोमॅटिक येतं. मग ह्याच्यामध्ये साईज कुठली घ्यायची, फॉन्ट कुठला घ्यायचा, हे कम्प्युटरच ठरवतो. तुम्हाला हवं ते घेऊ शकता. असं जे सिलेक्टेड आहे त्याला ऑटोमॅटिक असे ते डिझाईन येत राहतं इन दिस वे. परत एकदा मी त्याला सिलेक्ट करतो, डॉक्युमेंट लुक, हा शब्दाला थोडीशी साईज वाढवून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येतं काय होतं नक्की. बघा आता मी परत जातो इथं टेक्स्ट इफेक्टला. इथं आउटलाईन आहे, आउटलाईन. आउटलाईन म्हणजे फक्त आउटलाईन, त्या शब्दाचे काय म्हणतात त्याला, आउटलाईन म्हणजे बॉर्डर. बघा बॉर्डर येलो कलरची येते, मी जो कलर लावेन त्या कलरची येते आउटलाईन. इथे त्याची विड्थ वाढवायची तर अशी विड्थ वाढवू शकता आउटलाईनची, आणि मग त्याचा कलर लावता येतो, आउटलाईन कलर. बघा आता दिसतं ते. ओके, आउटलाईन. त्याच्यानंतर आहे शॅडो. त्या टेक्स्टची शॅडो इकडे तिकडे पाठीमागे, जसं शॅडोचे डिझाईन आहेत वेगवेगळे. शॅडो दिला तर अजून ते टेक्स्ट चांगलं दिसतं. ठीक है. मतलब जितना अच्छा फॉर्मेटिंग करोगे उतना वो डॉक्यूमेंट बहुत अच्छा दिखाई देगा. एड्स के लिए इसका यूज होता है बहुत सारा. ये जो शैडो होता है, रिफ्लेक्शन भी है यहाँ पे, देखो रिफ्लेक्ट हो जाएगा ये इस तरह से, रिफ्लेक्शन.
और लास्ट वाला है ग्लो, थोड़ा ऐसे ग्लो आ जाएगा। मतलब आप ये फॉर्मेटिंग यूज कर सकते हो। डायरेक्ट टेक्स्ट इफेक्ट्स में क्या है, रेडीमेड इफेक्ट्स है, यू कैन गो देयर एंड डायरेक्टली सिलेक्ट एनी इफेक्ट, दैट इफेक्ट विल बी अप्लाइड टू द सिलेक्टेड टेक्स्ट. ओके, ठीक आहे. आता यातला राहिली शेवटची कमांड ही. बघा, बऱ्याच वेळा आपण जे काय असं डिझाईन केलेलं असते, ही रंगरंगोटी केलेली आपल्याला आवडत नाही, किंवा आता तुम्ही मेकअप तर भरपूर केलाय पण आता तो उतरवायचा आहे, तर काय म्हणतात त्याला मेकअप उतरवायला? त्यातला काहीतरी काहीतरी म्हणतात, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता, हा जे काय आपण रंगरंगोटी केलेली आहे, जे काही इफेक्ट्स दिलेले आहेत, हे सगळं मला नको आहे, नॉर्मल टेक्स्ट हवं आहे, नॉर्मल. मग ते नॉर्मल टेक्स्ट करायचं असेल तर काय करायचं, सरळ तो पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट फुल पॅराग्राफ, व्हॉट एव्हर यू हॅव डन सिलेक्ट इट. आणि सिलेक्ट केल्यानंतर जायचं क्लिअर फॉर्मॅटिंग. क्लिअर फॉर्मॅटिंग करा. हे क्लिअर फॉर्मॅटिंग केल्यानंतर ते नॉर्मलला येतं. फक्त क्लिअर फॉर्मॅटिंगमध्ये हा जो बॅकग्राऊंडचा कलर असतो, हायलाइट कलर इथं दिलेला आपण, तो निघत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, सिलेक्ट दॅट पॅराग्राफ अगेन अँड गो टू द हायलाइट कलर हिअर आणि नो कलर, मग ते नॉर्मलला येऊन जातात. म्हणजे तुम्ही जर कलर डिझाईन वगैरे काही केलेलं असेल आणि ते तुम्हाला नको असेल, काही वेळेला तुमच्याकडे अशी डॉक्युमेंट येतात ती एडिट करायची असतात, ज्याच्यामध्ये त्याची साईज वाढलेली असते आणि बऱ्याच वेळा हे असं कलर वगैरे दिलेले असतात, हे आपल्याला नकोच असतं आणि ते पूर्ण फॉर्मॅटिंग करायचं असतं नवीन. त्यावेळी सरळ ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आणि क्लिअर फॉर्मॅटिंगला क्लिक करा. म्हणजे फॉर्मॅटिंग याचा अर्थ फॉन्ट, साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, हे जे काही दिलेलं असतं याला फॉर्मॅटिंग असं म्हणतात. आणि ते फॉर्मॅटिंग लगेच निघून जातं आणि मग आपण त्याला परत एडिट करू शकतो. तर हे आहे क्लिअर फॉर्मॅटिंग कमांड. लक्षात आले का? बोला बोला. येस सर. हम्म. येस सर. सगळ्यात महत्वाची कमांड आहे, लक्षात ठेवायची आहे. कारण तुम्ही ऍक्च्युली ज्या आता इथं नॉर्मल तुम्हाला असं वाटतं, ऍक्च्युली ज्यावेळी ऑफिसमध्ये कामाला जाल भरपूर प्रकारची डॉक्युमेंट तुमच्याकडे येतात. सगळ्यात आधी पहिलं काम करायचं, कंट्रोल ए. कंट्रोल एनं काय होतं, सिलेक्ट, पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होतं. आणि मग याला काय करायचं, क्लिअर फॉर्मॅटिंग करून घ्यायचं. क्लिअर फॉर्मॅटिंग, क्लिअर फॉर्मॅटिंग केलं की त्या डॉक्युमेंटमध्ये जे काय असेल फॉर्मॅटिंग ते सगळं निघून जातं. इथे बघा, आपण याला 5ला वर नेलं होतं, बरोबर, या 5ला आणि ह्या 2ला वर नेलं होतं. ते वर नेणे म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं कॉम्प्युटरच्या भाषेत किंवा वर्डच्या भाषेत, when 2 goes up, सुपरस्क्रिप्ट. येस, इट इज कॉल्ड सुपरस्क्रिप्ट. बघा, मग ते मी इथून लावलं होतं सुपरस्क्रिप्ट वगैरे, ते सुद्धा गेलं कारण मी पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट केलं होतं. आणि देन आय क्लिक ऑन दिस क्लिअर फॉर्मॅटिंग. त्यामुळे जे काय फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काय चेंजेस केलेले आहेत ते सगळे निघून जातात. परत मला कंट्रोल ए करायचं आहे, पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होईल. मग मी इथे जाईन हायलाइटला आणि इथं नो कलर, जितका काही कलर असेल तो बॅकग्राऊंड कलर सुद्धा निघून जातो असं. ठीक आहे, तर हे आहे क्लिअर फॉर्मॅटिंग कमांड. मी आता फक्त हे जे काही फॉर्मॅटिंग केलेलं ते परत कॅन्सल केलं. इथे ना अंडू बटन असतं, हे Ctrl+Z अंडू बटन आहे आणि हे रिडू बटन आहे. याच्यामुळे काय होतं, मी आता काय केलं होतं बघा, आय सिलेक्टेड ऑल द टेक्स्ट और ऑल द डॉक्युमेंट अँड प्रेस्ड क्लिअर फॉर्मॅटिंग. काही वेळेला हे असं चुकून होऊ शकतं, बाय मिस्टेक यू कैन क्लिक ऑन क्लियर फॉर्मेटिंग और बहुत सारा फॉर्मेटिंग हमने किया होता है वो जाएगा इसकी वजह से. देखो मैं यहाँ पे गया फिर से और ये नो कलर और ये नॉर्मल में आ गया और आपको लगेगा कि नहीं मिस्टेक सबका नहीं निकालना था. तो वो ये जो हमने अभी एक्शन किया है, क्या एक्शन किया है, क्लियर फॉर्मेटिंग, इसको कैंसिल करने के लिए ये अंडू बटन रहता है यहाँ पे, ये जो एरो दिख रहा है यहाँ पे इसको, या उसका शॉर्टकट है Ctrl+Z. तो कोई भी मिस्टेक होता है आपसे कंप्यूटर का काम करते वक्त, तब Ctrl+Z की यूज करना है तो ऑटोमेटिकली वो वापस आ जाएगा, जैसे आपने बनाया था वैसे वापस आ जाएगा. और यही एक्शन अगर फिर से आपको दोहरानी है, मतलब यू वांट दैट क्लियर फॉर्मेटिंग अगेन, तो Ctrl+Y प्रेस कर दो. Y, Ctrl+Y से क्या होगा, रीडू हो जाएगा. रीडू, ये है अनडू और ये है रीडू. मतलब फॉर एग्जांपल मैंने अभी इसको पैराग्राफ सिलेक्ट कर दिया और गलती से इसको डिलीट कर दिया, देखो पैराग्राफ चला गया. नाउ आई वांट दैट पैराग्राफ बैक.
तो उसको वापस लाने के लिए कंट्रोल जेड ऐसे आ गया। लेकिन अभी मुझे लगता है नहीं, ये पैराग्राफ मुझे नहीं चाहिए था, कंट्रोल वाई कर दो, फिर से वो चला जाएगा। मतलब डॉक्यूमेंट ओपन करने के बाद आपने जो भी क्या क्या अब तक किया है वो पूरा आप कैंसिल कर सकते हो। यहाँ से पूरा लिस्ट ही आता है, यहाँ पे क्या क्या आपने किया है ये सब लिस्ट दिखाई देता है इस तरह से। ये बटन दिखाई देगा आपने ओपन करने के बाद क्या क्या किया है, क्लियर किया, हाईलाइट किया है, क्लियर ऑल फॉर्मेटिंग, देन उसके पहले ग्रो फॉन्ट किया था, चेंज केस किया है, पूरा लिस्ट आ जाता है इस तरह से। तो आपको जो नहीं चाहिए वो तब तक क्लिक कर दो, ऑटोमेटिक वो आ जाएगा उस तरह से। कंट्रोल जेड और कंट्रोल वाई, ये समझ में आ गया? कंट्रोल जेड एंड कंट्रोल वाई, अंडू आणि रीडू। ठीक आहे, मग आता Yes, sir. आपल्याला एक काम करू, इथे आज काय बघितलं आपण, होम मेनू, बघा मी कॅपिटल टाईप करायची काही गरज नाही, होम मेनू हे सरळ टाईप करत राहायचं, होम मेनू। त्यामधले आपण फॉन्ट ग्रुप बघितला, फॉन्ट फॉन्ट ग्रुप ग्रुप। ठीक आहे, आता सेम डिझाईन मला हवं आहे, याला हे जे सिलेक्शन मेथड्स नावाचं जे टेक्स्ट आहे, याला जे मी कलर डिझाईन दिलेलं आहे सेम डिझाईन मला इथं हवं आहे। मग याच्यासाठी याला काय करावं लागेल, याला पहिल्यांदा सिलेक्ट करा, त्याच्यासाठी आधी बघावं लागेल इथे बघा, या सिलेक्शन मेथड्सला मी सिलेक्ट केलं तर इथे कॅलिब्री फॉन्ट आहे, 24 साईज आहे, बोल्ड आहे, त्याचा कलर ग्रीन आहे, त्याच्या बॅकग्राऊंडला येलो कलर आहे। मग मला इथे सिलेक्ट करावं लागेल, कॅलिब्री फॉन्ट आहे, फॉन्ट साईज 24 24 करा, त्यानंतर बोल्ड करा, मग फॉन्ट कलर ग्रीन आणि बॅकग्राऊंड कलर येलो, मग ते सरळ त्याच्यासारखं होईल। पण एवढं पण करावं लागत नाही, यू कॅन डायरेक्टली डू इट इजीली। कैसे करना है देखो, आपको क्या करना है, ये सेम डिज़ाइन किसी और हेडिंग को चाहिए तो पहले आपका इसको सिलेक्ट करो, जिसका डिज़ाइन चाहिए उसको पहले सिलेक्ट कर दो, कर दिया, देन यू गो टू दिस फॉर्मेट पेंटर, यहाँ पे होम मेनू में क्लिपबोर्ड ग्रुप में यहाँ पे फॉर्मेट पेंटर है। ये जो ब्रश है, ये ब्रश क्या कर देता है, इसका पूरा डिज़ाइन कॉपी कर देगा और ये कर्सर के साथ तो ये ब्रश आ जाएगा। देखो अब ये ब्रश क्या करना है आपको, इस ब्रश से जिसको डिज़ाइन चाहिए उसको सिलेक्ट कर दो ऐसे, बस ये आ गया सिलेक्ट, पूरा डिज़ाइन सेम आता है, मतलब फास्ट काम होता है। अभी आपको क्या करना है, पूरे ऐसे हेडिंग्स लिख के रखने हैं, सेम डिज़ाइन चाहिए, एक को पहले डिज़ाइन कर दो, उसके बाद लेना है ये फॉर्मेट पेंटर, ले लिया, फिर उसके बाद जिसको डिज़ाइन देना है उसको सिलेक्ट कर दो, फिर आपका डॉक्यूमेंट ऐसे स्ट्रक्चर्ड बनेगा इस तरह से। तो समझ में आ गया ये फॉर्मेट पेंटर क्या है? कळतंय का फॉर्मेट पेंटर काय आहे? Yes, राईट। sir. आता मग मला सांगा, आता हे जे होम की वगैरे ना स्टार्टिंग सेंटेन्स, मला यासारखंच याला बनवायचं आहे, हे कर्सर नेव्हिगेशन नावाचा जो सेंटेन्स आहे मला याच्यासारखं बनवायचं आहे, नॉर्मल करायचं आहे त्याला। काय काय करू सांगा स्टेप, याचं हे कलर वगैरे हॅलो घालवायचं आहे। हां बोला। सर, काय म्हणताय तुम्ही? ते कर्सर नेव्हिगेशन सारखं बनवायचंय का नाही बनवायचंय म्हणताय? हे क्लिअर नाही होते. जे होम की लिहिले ना मी, होम की, तर हा, याचं सगळं डिझाईन मला इकडे द्यायचं आहे कर्सर नेव्हिगेशनला। ओके, तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, मला याचं डिझाईन द्यायचं आहे, त्याला पहिल्यांदा सिलेक्ट करा, मग जायचं फॉर्मॅट पेंटरला, फॉर्मॅट पेंटरला या आणि मग कर्सर नेव्हिगेशनला सिलेक्ट करा। बघा जसं याचं डिझाईन आहे तसं याला जातं ॲटोमॅटिक। परत मला याचं डिज़ाइन कर्सर नेविगेशन ला हवं है, सो जिसका डिज़ाइन आपको लगाना है उसको पहले सिलेक्ट कर दो इसको, देन गो टू फॉर्मेट पेंटर। ये फॉर्मेट पेंटर क्या करेगा, इसका पूरा डिज़ाइन कॉपी करेगा और जिसको आप सिलेक्ट करोगे उसको वो डिज़ाइन दे देगा ऑटोमेटिकली। तो आपका बहुत सारा काम बचेगा यहाँ से। ओके, थोडंसं याला साईज कमी करून घेऊया, लेस, राईट। तर या होम फॉन्टमध्ये आपण काय काय बघितले, पहिल्यांदा फॉन्ट कलर,
font color, then highlight color, highlight, bold, sorry, bold, italic, underline, strike through, हे पण बघितलं. त्याच्यानंतर सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट. स्पेलिंग चुकलं तरी चुकू दे, स्पेलिंग ऑटोमॅटिक करेक्ट होतं किंवा आपल्याला कसं करायचं बघू आपण नंतर. म्हणून मी असं करतोय सबस्क्रिप्ट. ओके. त्यानंतर ग्रो फॉन्ट, ग्रो फॉन्ट, shrink font, change case आणि क्लिअर फॉर्मॅटिंग, या सगळ्या गोष्टी बघितल्या आज आपण, राईट. आता मी या सगळ्यांना सिलेक्ट करणार पूर्ण लिस्टला आणि परत चेंज केस आणि कॅपिटलाइज इच वर्ड. बघा मला जसं हवं तसं ऑटोमॅटिक फॉर्मॅटिंग आलं. इथं कुठेही मला बोल्डला, इटॅलिकला, अंडरलाईनला टाईप करत असताना अंडरलाईन करायची काही गरज नसते, डायरेक्टली आपण करू शकतो. जस्ट कीप टायपिंग अँड देन गो टू चेंज केस अँड कॅपिटलाइज इच वर्ड. याच्यामध्ये अजून एक राहिलं काय, टेक्स्ट इफेक्ट्स. ओके. होम मेनू मधले या कमांड्स आपण आज बघितलेले आहेत. अशा सगळ्यांना लक्षात आले? आता हो सर. ठीक आहे. आज फक्त आपल्याला हे ह्याच्यावर बघायचं आहे. उद्या मी तुम्हाला ते फोनवर कसं यूज करायचं दाखवणार आहे. याच्यावर गुगल डॉक्सवर आणि दुसरं एक ॲप आहे MS वर्ड. दोन्ही पण आपण उद्या बघणार आहोत ते कसं करायचं आहे फक्त. पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट सांगायची आहे इथं. नाव आता जे काय आपण केलं हे सगळं माऊसचा यूज झाला. बघा मी माऊसनं बोर्डला गेलो, इटॅलिक, अंडरलाईन, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट याला गेलो, पण माऊस वर्क करत नाही किंवा माऊस तुम्हाला यूजच करायचा नाही. यू वॉन्ट टू यूज कीबोर्ड. मग अशा वेळी मग इथं जायचं कसं, या कमांड्सना. फॉर एक्झाम्पल आता मला याला सिलेक्ट करायचं, मी सिलेक्ट केलं असं फॉन्ट कलर. नाव आय वॉन्ट टू मेक इट बोल्ड, कलर बोल्ड, त्याला बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, अंडरलाईन. आपण माऊसनं यूज करून असं जाऊ शकतो इथे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. पण समजा माऊस यूजच करायचा नाहीये, अशा वेळी मग काय करायचं, असं तुम्ही त्या कमांडवर गेलात, इथे थोडा वेळ माऊस ठेवा, तिथे तुम्हाला एक दिसेल Ctrl+B. तुमच्या स्क्रीनवर दिसते का बोल्ड? प्रत्येक कमांडची एक शॉर्टकट की असते बघा. प्रत्येक ठिकाणी कंट्रोल की आहेच, कंट्रोल ई मास्टर की, कंट्रोल त्याच्यानंतर आय आहे, इथं कंट्रोल आणि यू आहे. स्ट्राईक थ्रू याला काही नाही आहे इथे बघा. Ctrl+=, म्हणजे जर तुम्हाला स्ट्राईक थ्रू करायचं असेल काहीतरी, सॉरी सबस्क्रिप्ट करायचं आहे, मी टी सिलेक्ट केलं, कंट्रोल की आणि इक्वल की प्रेस करा, बघा ते सबस्क्रिप्ट मध्ये झालं ऑटोमॅटिक. त्याला जर सुपरस्क्रिप्ट करायचं आहे तर कंट्रोल शिफ्ट आणि प्लस करावं लागतं. बघा एक मिनिट, काय आहे त्याचा शॉर्टकट, कंट्रोल शिफ्ट प्लस प्लस, कंट्रोल शिफ्ट आणि प्लस साईन. ओके ते हो, हे बघा. नॉर्मल करायचं आहे तर त्याला नॉर्मल करू शकता. आर ला सिलेक्ट केलं, कंट्रोल शिफ्ट आणि प्लस साईन, हे प्रत्येकाचे शॉर्टकट्स असतात. कंट्रोल इक्वल केलं तर ते सबस्क्रिप्ट होतं अशा पद्धतीने, परत कंट्रोल इक्वल केलं तर नॉर्मल होतं. प्रत्येक कमांडचा शॉर्टकट असतो जो तुम्हाला इथे गेल्यानंतर दिसेल. ठीक आहे, बघा इथे आहे, याचा पण आहे कंट्रोल शिफ्ट F. जर मी एखादं फॉन्ट असं टेक्स्ट सिलेक्ट केलं, कंट्रोल शिफ्ट F सिलेक्ट केलं तर बघा काय होतं,